मुंबई के दहिसर पश्चिम स्थित बोरीवली प्रादेशिक परिवहन कार्यालय एक बार फिर विवादों के घेरे में आ गया है। परिवहन विभाग की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाते हुए पूर्व कांग्रेस नगर सेविका शीतल महात्रे ने बड़ा खुलासा किया है। उन्होंने आरोप लगाया कि विभाग में नियमों को दरकिनार कर मृत व्यक्तियों का ऑटो परमिट रिन्यू किया गया है, जबकि शोभा हुलमुख नामक महिला के नाम पर दो अलग अलग ऑटो रिक्शा परमिट जारी किए गए। शीतल महात्रे ने इस पूरे मामले को लेकर बोरीवली आरटीओ अधिकारियों की मुलाकात और तत्काल जांच की मांग की है। अधिकारियों ने मामले की गंभीरता को स्वीकार करते हुए बताया कि मृतक व्यक्ति का परमिट रिन्यू करने वाले संबंधित अधिकारी को कारण बताओ नोटिस जारी किया गया है। वहीं दोहरे परमिट मामले में भी विभागीय जांच शुरू कर दी गई है। जानकारी के मुताबिक मृत व्यक्ति के नाम पर परमिट रिन्यू होने का मामला सामने आने के बाद विभाग में हड़कंप मच गया। वहीं शोभा हुलमुख के नाम पर वर्ष 2016 और 2017 में बोरीवली तथा ठाणे आरटीओ से अलग अलग परमिट जारी किए जाने की शिकायत भी सामने आई है। इस खुलासे के बाद परिवहन विभाग की पारदर्शिता और कार्यप्रणाली पर सवाल खड़े हो रहे हैं। इस मुद्दे को भाजपा नेता नरेंद्र मेहता ने भी प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए जोरदार तरीके से उठाया और पूरे मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की। अब ये मामला राजनीतिक गलियारों से लेकर परिवहन विभाग तक चर्चा का केंद्र बना हुआ है। यहाँ के जो एजेंट है धमकी भी देते हैं, केस में फंसाने के लिए लेटर भी डालते हैं, एजेंट मिलकर के धमकाते भी थे। इस पर अभी क्या रहेंगे? तो ऐसा कोई केस है आपके पास? है। हाँ, तो ये केस अगर है तो उस एजेंट या वो अधिकारी का ऊपर कार्रवाई होगी, इसकी गारंटी मैं देती हूँ। और ऐसी किसी की दादागिरी नहीं चलेगी, इसकी गारंटी मैं देती हूँ। मी परिवहन कार्यालयामध्ये आले होते, काय आहे प्रकरण त्याच्याबद्दल सांगा. मी वारंवार परिवहन खात्यातले भरपूर मुद्दे उचललेले आहेत। जसं मेलेला व्यक्ती असतो त्याला 2 वर्षानंतर परमिट रिन्यू केले जाते। कायद्याने परमिट रिन्यू करताना तो व्यक्ती समोर लागतो आणि अशा वेळेस जो व्यक्ती 2 वर्षाआधी यूपीला त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला मुंबईमध्ये जर परमिट रिन्यू केले जाते, कुठेतरी ह्या प्रशासनावर आणि कुठे या यंत्रणेवर एक प्रश्नचिन्ह आहे। तसाच एक दुसरा मुद्दा होता की एक व्यक्ती आहे, तो वेस्ट बेंगॉल आहे आणि परमिट इकडे रिन्यू केलेले गेलेला आहे, कुठे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह येतो। परमिट हा रिक्षा परमिट हे गरीब गरजू लोकांसाठी असतं, बेरोजगार लोकांसाठी असतं, हा कायदा। पण असाही एक प्रकरण आहे जिकडे एका व्यक्तीने, एका महिलेने, शोभा हुलमुख तिचं नाव आहे, तिने 2 परमिट घेतलेले आणि त्या दोन्हीवर कारवाई करायला आम्ही मागणी केलेली आणि त्यासाठी हे विविध प्रश्नांची उत्तरं आणि माहिती घेण्यासाठी मी आलेले माझ्या लोकांबरोबर। आणि तेव्हा मला कळलं की दहिसरमध्ये शोभा हुलमुख व्यक्ती आहे जिने परमिट घेतलेले आहेत। दहिसरमधलं हे तुझं जुनं होतं, पहिलं होतं आणि तिने ठाण्यातनं मीरा रोडमधनं दुसरं नवीन काढलेलं आहे। तर ठाण्यावाल्यांनी कारवाई सुरू केलेली आहे, कारण त्यांचं असं आहे की दहिसरचं केलेलं आहे, पहिला दुसरं तिने हे क्रिमिनल ऑफेन्स केले। परमिट कॅन्सल केलं, कॅन्सल करणं योग्य उपाय नाही आहे। त्या केस घेतली पाहिजे ही माझी दहिसर आरटीओ, ठाणा आरटीओशी विनंती आहे। कारण जर कोणाला शिक्षा झाली नाही तर हे जे अंधाधुंद जे परमिट काढले गेले जातात त्याच्यात मला कळलंय की एजंट्स असतात, अधिकारी असतात, त्यांची मिली बघत असते, हे चालू राहील। आणि मला तुमच्या मार्फत आवाहन करायचं आहे की कुठलेही अधिकारी किंवा एजंट किंवा दादागिरी करत असतील, मला कुणाच्याही व्यवसायावर काहीही प्रश्न नाही आहे। एजंट आहेत, काम करतायत, अधिकारी आहेत, ते त्यांचं काम करतायत, पण कुठेतरी ही दादागिरी, मारामारी चालणार नाही, एवढं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते।